नमस्कार मित्रांनो, मी सचिन कुबे उद्योग प्रेरणामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण आंतरराष्ट्रीय लेखक ब्रायन ट्रेसीचं इट दॅट फ्रॉग हे जे बुक आहे, या पुस्तकाचं मराठीत अनुवाद केलेलं पुस्तक काम करण्याचे नियम हे पुस्तकाचा पूर्ण अनुवाद आपण पाहणार आहोत. ब्रायन ट्रेसी यांनी लिहिलेलं इट द फ्रॉग याचा अनुवाद करण्याचं काम प्रतिमा भांड यांनी केलं आहे आणि या पुस्तकात सर्वात अवघड काम सर्वात पहिले केलं पाहिजे असं सांगितलं आहे. त्यानंतर टाळाटाळ सोडण्याची आणि काम वेळेत जास्त कमी वेळेत जास्त काम करण्याची 21 महान सूत्रे ब्रायन ट्रेसींनी सांगितली आहेत. आंतरराष्ट्रीय बेस्टसेलरचं हे पुस्तक आहे. या पुस्तकाच्या 5 लाखाहून अधिक प्रतीची विक्री झालेली आहे. तर साकेत प्रकाशनाचं हे पुस्तक आहे. सुंदर मन असलेली माझी कन्या कॅथरीन हिस, तिच्यासमोर विलक्षण भविष्याचं द्वार उघडी आहेत असं लेखक म्हणतात. तर आपण सर्वात प्रथम प्रस्तावना पाहूयात. हे पुस्तक निवडल्याबद्दल धन्यवाद. मला आशा आहे की या पुस्तकातील विचार माझ्या आणि हजारो इतर लोकांइतकीच तुमची पण मदत करतील. खरं तर मला आशा आहे की हे पुस्तक तुमचं आयुष्य नेहमीसाठीच बदलून टाकेल. तुम्हाला बरीचशी कामं करायची असतात, पण तुमच्याकडे कधीच पुरेसा वेळ नसतो. तुम्ही काम, वैयक्तिक जबाबदाऱ्या आणि प्रोजेक्ट्सच्या ओझ्याखाली दबलेले असता. तुमच्याकडे महत्त्वाच्या वाटणाऱ्या मासिक आणि पुस्तकाचा ढीग असतो, जी तुम्हाला काम संपताच निवांत वाचायची असतात. खरं तर हे आहे की तुम्हाला कधीच निवांतपणा मिळणार नाही. तुमची कामे कधीच पूर्णपणे संपणार नाहीत. तुम्हाला ती पुस्तकं, मासिकं वाचण्यासाठी आणि तुम्ही ज्याची स्वप्न पाहिली आहेत अशा मोकळ्या वेळेत करायच्या गोष्टीसाठी कधीच वेळ मिळणार नाही. जास्त मेहनत करून तुमचा वेळ व्यवस्थापनाच्या समस्या सोडवण्याबद्दल विसरून जा. तुम्ही वैयक्तिक उत्पादकता वाढवण्याच्या पद्धतीत कितीही प्रभुत्व मिळवलं तरीही तुम्ही उपलब्ध वेळेमध्ये जेवढं काम करू शकता त्यापेक्षा काम नेहमी जास्तच असेल आणि तुमच्याकडे किती वेळ शिल्लक राहतो याने सुद्धा काही फरक पडत नाही. तुमचा वेळ आणि आयुष्यावर नियंत्रण मिळवू शकण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे तुम्हाला तुमचे विचार आणि काम करण्याची पद्धत बदलावी लागेल. तुम्ही तुमची कृती आणि कामावर तितक्याच प्रमाणात नियंत्रण मिळवू शकता जितक्या प्रमाणात तुम्ही काही कामे करणे थांबवाल आणि जास्त वेळ त्या निवडक कामांना द्याल ज्या तुमच्या आयुष्यात खरोखरच बदल घडवून आणू शकतात. मी गेल्या 30 वर्षाहून अधिक काळापासून वेळ व्यवस्थापनाचा अभ्यास करत आहे. मी पीटर ड्रकर, एलन मॅकेसी, एलन लेकिन, स्टीफन कोवे यांच्या आणि इतर अनेक पुस्तकांचा खोलवर अभ्यास केला. मी वैयक्तिक कार्यकुशलता आणि परिणामकारकता वाढवण्याच्या विषयावरील शेकडो पुस्तकाचे वाचन केले आणि हजारो लेख वाचले. हे पुस्तक म्हणजे याचाच परिणाम. जेव्हा मला एखादी चांगली कल्पना सुचायची तेव्हा मी माझ्या कामकाज आणि वैयक्तिक जीवनात ती अवलंबून बघायचो. जर हे फायद्याचे ठरलं तर मी त्याचा माझ्या भाषणात आणि सेमिनारमध्ये समावेश करून इतरांना शिकवायचो. गॅलिलिओने लिहून ठेवले, तुम्ही मानवाला काहीच शिकू शकत नाही. तुम्ही फक्त ते त्याच्या आत शोधण्यासाठी त्याची मदत करू शकता. तुमच्या ज्ञान आणि अनुभवानुसार तुम्हाला हे विचार कमी जास्त प्रमाणात ओळखीचे वाटू शकतील. काहीही असो, हे पुस्तक तुम्हाला त्याविषयी जास्त जागरूक बनवेल. तुम्ही या पद्धतीने आणि तंत्र शिकून तुमच्या सवयी बनेपर्यंत त्याचा सातत्याने वापर करीत आहात. हे केल्यानं तुमचं आयुष्य अत्यंत सकारात्मक दिशेने वळण घेईल. लिखित ध्येयाची सक्ती. मी तुम्हाला माझ्याविषयी आणि या छोट्या पुस्तकाच्या उगमाविषयी काही सांगू इच्छितो. माझ्या आयुष्याची सुरुवात झाली तेव्हा माझ्याकडे चांगल्या गोष्टी जवळजवळ नव्हत्याच. चांगली गोष्ट फक्त ही होती की मी जिज्ञासू वृत्तीचा होतो.
मी शाळेत असताना अभ्यासात खूप कच्चा होतो आणि पदवीधर होण्यापूर्वीच मी शिक्षण सोडलं. मी अनेक वर्षे मजुरी केली आणि माझे भविष्य अजिबातच उज्ज्वल दिसत नव्हते. तारुण्यात प्रवेश करताच मला एक जहाजावर काम मिळाले. मी जग बघायला निघालो. 8 वर्षापर्यंत मी काम, प्रवास, काम हेच करीत होतो. हे प्रकरण संपेपर्यंत माझी 5 महाद्वीपाची 80 द्वीपाच्या 80 देशामध्ये फिरून झालं होतं. जेव्हा मला मजुरीची कामे मिळण्याची झाली, तेव्हा मी विक्री विभागात सेल्समन म्हणून गेलो. मी घराचे दरवाजे वाजवत कमिशनवर काम करीत होतो. मी संघर्ष करीत होतो. उत्पादने विकणे कठीण जात होते. मी स्वतःला हा प्रश्न विचारला की इतर लोक माझ्यापेक्षा चांगलं काम का करीत आहेत? मग मी अशी पद्धत वापरली ज्यानं माझं आयुष्य बदलून गेलं. मी यशस्वी व्यक्तींना प्रश्न विचारू लागलो की ते असं काय करतात ज्यामुळे ते माझ्यापेक्षा जास्त यशस्वी आहेत. त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार मी काम केलं. परिणामतः माझी विक्री वाढली. शेवटी मी इतका यशस्वी झालो की मला सेल्स मॅनेजर बनवलं. पुन्हा मी तीच पद्धत वापरली. मी यशस्वी व्यवस्थापकांना विचारलं, चांगलं योगदान देऊन यशस्वी होण्यासाठी तुम्ही काय करता? त्यांनी ज्या पद्धती सांगितल्या त्यावर मी अंमलबजावणी करू लागलो. जवळपास लगेचच मला पण त्यांच्यासारखे परिणाम मिळू लागले. शिकणे आणि शिकलेल्या बाबीवर अंमलबजावणी करण्याची या पद्धतीने माझे आयुष्य बदलून गेले. मी आजही आश्चर्यचकित होतो की हे सर्व किती सरळ, साधे आणि ठळक आहे. फक्त इतर यशस्वी व्यक्ती काय करतात त्याचा शोध घेऊन त्यांच्यासारखे परिणाम मिळेपर्यंत तेच करत राहणे, तज्ज्ञ व्यक्तीकडून शिकणे. अरे वाह! काय छान कल्पना आहे. यशाचे भाकीत करता येते. खूप सोप्या भाषेत सांगायचे तर काही लोक इतरांपेक्षा जास्त चांगले काम करतात कारण ते काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने करतात. मुख्यतः यशस्वी, आनंदी आणि समृद्धी व्यक्ती यांचा वेळ सामान्य व्यक्तीपेक्षा खूप खूप चांगल्या प्रकारे वापरतात. अपयशाच्या पार्श्वभूमीमुळे माझ्यामध्ये कमीपणा आणि अक्षमतेची भावना खूप वाढली होती. मी अशा गैरसमजाच्या मानसिक जाळ्यात अडकलो होतो की माझ्यापेक्षा उत्तम काम करणाऱ्या व्यक्ती खरंच माझ्यापेक्षा वरचढ आहेत. नंतर मला कळलं की नेहमीच खरं असेल असं नाही. ते तर फक्त काम वेगळ्या पद्धतीने करतात आणि त्यांनी जी कार्यकौशल्ये शिकली ती मी सुद्धा शिकू शकतो. मी या शोधामुळे आश्चर्यचकित आणि उल्हासित झालो होतो आणि अजूनही आहे. मला या सत्याची जाणीव झाली की मी माझं आयुष्य बदलू शकतो आणि ठरलेल्या जवळपास कोणतेही ध्येय मी गाठू शकतो. हे मिळवण्यासाठी मला फक्त या क्षेत्रातील इतर व्यक्ती काय करीत आहेत हे शोधून ते स्वतः करायला हवे. त्या व्यक्तीसारखे परिणाम मिळेपर्यंत मी प्रयत्न चालू ठेवायला हवेत. विक्री विभागात कामाची सुरुवात केल्यानंतर वर्षभराच्या आत मी उत्कृष्ट सेल्समनच्या यादीत जाऊन बसलो. नंतरच्या एका वर्षात मॅनेजर, 3 वर्षानंतर उपाध्यक्ष बनलो. तेव्हा मी 6 देशात कार्यरत असलेल्या 95 विक्री अधिकाऱ्याचा बॉस होतो. त्यावेळी माझे वय फक्त 25 वर्ष होते. या वयापर्यंत माझे 22 वेगवेगळे कामधंदे करून झाले होते. मी अनेक कंपन्या सुरू केल्या. एक नामवंत युनिव्हर्सिटीतून व्यावसायिक शिक्षणाची डिग्री घेतली. स्पॅनिश, फ्रेंच, जर्मन भाषा शिकलो. आत्तापर्यंत मी 1000हून जास्त कंपन्यांमध्ये वक्ता, प्रशिक्षक आणि सल्लागाराची भूमिका केली. आजकाल मी दरवर्षी 2,50,000हून जास्त लोकांसमोर भाषणे देतो आणि सेमिनार घेतो. त्यामध्ये तर बऱ्याचदा एकाच वेळी 20,000हून अधिक लोक असतात. एक साधे सत्य. माझे संपूर्ण कारकिर्दीत पुन्हा पुन्हा पडताळून पाहून मला एक शोध लागला. मोठे यश, सन्मान, आदर, समाजातील मान्यता आणि आयुष्यातील आनंदाची एकच गुरुकिल्ली आहे. संपूर्ण एकाग्रतेने आपल्या सर्वात महत्त्वपूर्ण कामावर लक्ष केंद्रित करून ते उत्कृष्टपणे करण्याची आणि ती पूर्णत्वास नेण्याची तुमची क्षमता हा सिद्धांताचा या पुस्तकाचा आत्मा आणि गाभा आहे. हे पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश आहे तुम्हाला कारकिर्दीत वेगाने पुढे कसे जावे आणि त्याचबरोबर तुमचे वैयक्तिक जीवन आनंदी आणि अधिक चांगल्या प्रकारे कसे जगावे याबद्दल मार्गदर्शन करणे. या पुस्तकात मी स्वतः शोधलेल्या 21 सर्वात शक्तिशाली सिद्धांत आहेत. हे सिद्धांत वैयक्तिक परिणामकारकतेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. या पद्धती आणि तंत्रे व्यवहार उपयोगी, यशस्वी ठरलेले आणि झटपट परिणाम देणारे आहेत.
हे करताना कामातील टाळाटाळ किंवा वेळेचे अकुशल व्यवस्थापन याचे मानसिक आणि भावनिक स्पष्टीकरण देण्याविषयी मी खूप सविस्तर लिहिले आहे. संशोधन किंवा कारणमीमांसा यांनीही पान खर्ची घातली नाहीत या पुस्तकातून. तर तुम्ही फक्त काही विशिष्ट सिद्धांताविषयी शिकाल. हे सिद्धांत म्हणजे काही विशिष्ट सूत्र आहेत जी तुम्ही ताबडतोब अवलंबू शकता. तुमच्या कामात वेगाने उत्तम परिणाम मिळू लागतील आणि तुमचा आनंद द्विगुणित होऊ लागेल. या पुस्तकात दिलेले प्रत्येक विचार तुमची उत्पादकता, कार्यकुशलता आणि योगदान वाढवण्यास मदत करेल आणि तुम्ही जे काही कराल ते उत्कृष्ट होऊन तुम्हाला मौल्यवान बनवेल. यातील बऱ्याचशा कल्पना तुम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनातही अवलंबू शकता. या सर्वच 21 पद्धती आणि तंत्रे परिपूर्ण आहेत. या सर्वांचे महत्त्वाचे आहेत. यापैकी एखादी पद्धत एक विशिष्ट परिस्थितीत उपयोगी पडेल, तर दुसरी पद्धत एखाद्या दुसऱ्या कामासाठी तुम्ही वापरू शकता. एकत्रितपणे हे 21 विचार तुम्ही बुफे जेवणासारखे आहेत. त्यातील तुम्हाला जे हवं ते तुम्ही घेऊ शकता. ही वैयक्तिक परिणामकारकता वाढवण्याचे तंत्र आहे, जी तुम्ही कधीही कुठल्याही क्रमाने वापरू शकता. तुम्हाला त्या क्षणी जे योग्य वाटेल ते तंत्र तुम्ही वापर करू शकता. यशाची गुरुकिल्ली आहे. कर्म हे सिद्धांत तुमची कार्यकुशलता आणि योगदान वेगाने सुधारते. तुम्ही जितक्या वेगाने हे शिकाल आणि त्याचा वापर कराल, तेवढ्याच वेगाने आयुष्यात तुम्ही पुढे जाल याची खात्री आहे. जेव्हा तुम्ही रोज सकाळी एक बेडूक गिळायला शिकाल, तेव्हा तुम्ही पूर्ण करू शकणाऱ्या कामाच्या संख्येला कधीच मर्यादा नसेल. ब्रायन ट्रेसी. परिचय. रोज सकाळी एक बेडूक गिळून घ्या. जगण्यासाठी हा सर्वोत्कृष्ट काळ आहे. आपलं ध्येय गाठण्यासाठी आज जितक्या जास्त संधी आणि शक्यता उपलब्ध आहेत, तेवढ्या आधी कधीच नव्हत्या. कदाचित मानवजातीच्या इतिहासात कधी नव्हे एवढे पर्याय आज उपलब्ध आहेत. खरं तर हे आहे की तुम्ही अनेक चांगली कामे करू शकता, ज्यामुळं तुमची नेमकी क्षमता कोणती हे ठरवणं खरोखरच अवघड आहे. त्यापैकी एक पर्यायी निवड करणे अवघड आहे. पर्यायी निवडीची तुमची क्षमता त्याबाबत महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते की तुम्ही आयुष्यात काय मिळवू इच्छिता. जर तुम्ही देखील सध्याच्या इतर व्यक्तीप्रमाणे असाल, तर तुम्ही या गोष्टीमुळे खूप गोंधळलेले असाल की तुमच्याकडे करण्यासाठी खूप काम असून वेळ खूप कमी आहे. तुम्ही तुमच्या कामांना रुळावर आणण्यासाठी सतत झुंज देत असता आणि तरी देखील नवीन काम आणि जबाबदाऱ्या समुद्राच्या लाटाप्रमाणे तुमच्याकडे येऊ लागतात. त्यामुळे तुम्ही केलं पाहिजे अशी प्रत्येक गोष्ट तुम्ही कधीच करू शकत नाही. तुम्ही कधीच त्याचा लाभ मिळवू शकणार नाही. तुम्ही नेहमीच तुमच्या काही, कदाचित खूपशा कामात आणि जबाबदाऱ्या पार पाडण्यात मागे राहाल. वैशिष्ट्यपूर्ण होण्याची गरज. यामुळे आणि कदाचित पहिल्यापेक्षा खूप जास्त प्रत्येक क्षणी आपले सर्वात महत्त्वाचे काम निवडणे, सुरुवात करणे आणि चांगल्या प्रकारे वेळेत पूर्ण करण्याची क्षमता तुमच्या यशावर जितका प्रभाव टाकेल, तितके तुम्ही विकसित करू शकत असलेले अन्य कोणतेही गुण किंवा योग्यता टिकणार नाही. जो सामान्य मनुष्य कामाचा योग्य प्राधान्यक्रम लावतो आणि महत्त्वपूर्ण कामे जलद गतीने पूर्ण करण्याची सवय लावून घेतो, तो मोठमोठ्या लांबलचक गप्पा मारणाऱ्या, अद्भुत योजना बनवणाऱ्या पण प्रत्यक्षात काहीच न करणाऱ्या अतिबुद्धिमान व्यक्तीहून अधिक यश मिळवतो. बेडकाचा अर्थ. मार्क ट्विटने म्हटलं होतं की जर तुम्ही रोज सकाळी सर्वप्रथम एक जिवंत बेडूक गिळू शकाल, तर तुम्हाला दिवसभर या गोष्टीचं समाधान राहील की तुमच्यासोबत त्या दिवशी यापेक्षा अजून वाईट काही होऊ शकत नाही. तुमचे बेडूक म्हणजे खरं तर तुमचे सर्वात मोठे आणि सर्वात महत्त्वपूर्ण काम आहे, ज्यात तुमची टाळाटाळ करण्याची शक्यता सर्वात जास्त असते. हेच ते काम ज्याचा तुमच्या जीवनावर आणि त्या क्षणी मिळणाऱ्या परिणामावर सर्वात जास्त सकारात्मक प्रभाव पडू शकतो. बेडूक गिळण्याचा पहिला नियम. जर तुम्हाला 2 बेडकं गिळायची आहेत, तर सर्वात पहिलं कुरूप बेडकाला गिळा. म्हणजे जर तुम्हाला 2 महत्त्वपूर्ण काम करायचे आहेत, तर सर्वात अवघड आणि सर्वात महत्त्वपूर्ण काम पहिले करा. स्वतःला अशा प्रकारे शिस्त लावून घ्या की तुम्ही ताबडतोब काम सुरू कराल आणि त्या
कोणतेही दुसरं काम हातात घेण्याऐवजी तेच काम तोपर्यंत करीत राहा जोपर्यंत ते पूर्ण होत नाही. याला स्वतःसाठी एक परीक्षा समजा. याकडे व्यक्तिगत आव्हानासारखे बघा. सोप्या कामापासून सुरुवात करण्याचा मोह टाळा. स्वतःला सातत्याने ही आठवण करून देत राहा की तुमच्या सर्वात महत्त्वपूर्ण दैनंदिन निर्णयापैकी एक आहे की तुम्ही कोणतं काम ताबडतोब कराल आणि कोणते नंतर करायचे हे ठरवाल. बेडूक गिळण्याचा दुसरा नियम. जर तुम्हाला जिवंत बेडूक खायचे असेल तर बसून खूप वेळेपर्यंत त्याच्याकडे बघत राहण्याचा काहीच फायदा नाही. कार्यकुशलता आणि उत्पादकता उच्च स्तरावर पोहोचवण्याची गुरुकिल्ली आहे की तुम्ही दररोज सकाळी तुमची महत्त्वपूर्ण काम एकाग्रतेने करण्याची सवय आयुष्यभरासाठी लावून घ्या. खूप विचार न करता दुसरं काहीही करण्याआधी तुमची दैनंदिन आधी बेडकाला खाण्याचा नियम बनवून घ्या. तत्काळ कामाला लागा. एका संशोधनात आढळून आलं आहे की ज्या पुरुष किंवा स्त्रियांना वेगाने बढती किंवा पगारवाढ मिळतो त्यांच्या कामात एक समान वैशिष्ट्ये आहेत. कृतीभिमुखता हा त्यांच्यातील सर्वाधिक लक्षणीय आणि सातत्य असणारा गुणविशेष असतो. जे त्यांची सर्वात महत्त्वपूर्ण कामे ताबडतोब सुरू करतात आणि मग पूर्ण होईपर्यंत ते एकाग्रतेने, चिकाटीने आणि सातत्याने तेच काम करतात त्या व्यक्ती यशस्वी आणि प्रभावी असतात. आपल्या या जगात आणि प्रामुख्याने उद्योग जगतात तुम्हाला ठराविक कामासाठी आणि विशिष्ट परिणाम साधण्यासाठी पगार आणि बढती दिली जाते. तुम्हाला मौल्यवान योगदान आणि मुख्यतः तुमच्याकडून अपेक्षित असणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या योगदानासाठी पगार दिला जातो. अंमलबजावणीतील अपयश ही आजची सर्वात मोठी समस्या. बरेचसे लोक कार्यक्षमता आणि गुणवत्ता याला एकच समजतात. ते सतत बोलत राहतात, अगणित बैठका घेतात आणि सुंदर योजना बनवतात, पण अखेरच्या मूल्यमापनानुसार कोणतंही त्यांचं काम नीट केलेलं नसतं आणि हवे ते परिणाम मिळालेले नसतात. यशासाठीच्या सवयी लावून घ्या. तुमच्या जीवनातील आणि कामकाजातील यश तुमच्या वेळेसंबंधीची सवय विकसित झाल्या आहेत यावरून ठरवतं. प्राधान्यक्रम ठरवणे, टाळाटाळ सोडणे आणि आपल्या सर्वात महत्त्वाच्या कामात गाडण्याची सवय एक मानसिक आणि शारीरिक कौशल्य आहे. ही सवय प्रयत्न आणि सरावातून विकसित केली जाऊ शकते. या प्रक्रियेचा पुन्हा पुन्हा सराव करून तुमच्या अचेतन मनात तुम्ही तिला रोवू शकता आणि याला तुमच्या स्वभावाचा कायमचा भाग बनवू शकता. एकदा त्याचे सवयीत रूपांतर झाले तर ते सोपे जाईल आणि आपोआपच होईल. महत्त्वपूर्ण काम सुरू आणि पूर्ण करण्याचा तत्काळ आणि दीर्घकाळाचे फायदे होतात. आपली मानसिक आणि भावनिक जडणघडण अशी झाली आहे की काम संपल्यावर तुमच्या सकारात्मक भावना विकसित होतात. त्यामुळे तुम्ही आनंदी होता. तुमच्यामध्ये विजेतेची भावना निर्माण होते. जेव्हा तुम्ही एखादं काम संपविता, मग ते लहान असो वा मोठं, महत्त्वाचं असो वा नसो, तेव्हा तुमची ऊर्जा, उत्साह आणि आत्मसन्मानाच्या भावना प्रबळ होतात. तुम्ही जेवढे जास्त महत्त्वाचे काम संपवाल तेवढे जास्त आनंदी व्हाल. आपण जास्त सक्षम बनल्याचे तुम्हाला जाणवेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. महत्त्वपूर्ण काम पूर्ण झाल्यावर तुमच्या मेंदूत एंडोफर्निन नावाचा एक स्राव प्रवाहित व्हायला लागतो. एंडोफर्निन स्राव तुम्हाला उच्च प्रतीच्या भावना नैसर्गिकरित्या देतो. यशस्वीपणे काम पूर्ण केल्याने स्रावणारा एंडोफर्निन स्राव तुम्हाला जास्त सकारात्मक, आनंदी, सृजनशील आणि आत्मविश्वासू बनवतो. सकारात्मक व्यसन विकसित करा. आता मी तुम्हाला यशासाठीचं खूप महत्त्वाचं गुपित सांगतो. तुम्ही एंडोफर्निनचे सकारात्मक व्यसन विकसित करू शकता. त्याचे परिणाम म्हणून तुमच्या मनात जास्त स्पष्टता, आत्मविश्वास आणि सक्षमतेच्या भावना विकसित होतील. जेव्हा तुम्ही अशा सवयी लावून घेता तेव्हा अचेतन स्तरावर तुम्ही सतत पहिल्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आणि काम आणि प्रकल्प सुरू आणि पूर्ण करत राहाल. तुम्हाला आपोआपच यशस्वी व्हायचं आणि चांगले योगदान देण्याची सवय लागून जाईल. महत्त्वपूर्ण कामे सुरू आणि पूर्ण करण्याची सवय जडणे ही एक सुंदर आयुष्य जगणे, यशस्वी करिअर घडवणे आणि आत्मगौरवाची भावना वाढवण्याची गुरुकिल्ली आहे. जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा तुम्हाला महत्त्वाची कामे अर्धवट सोडण्याऐवजी पूर्ण करणे सोपे जाईल. कोणते शॉर्टकट नाही. तुम्हाला या माणसाची गोष्ट आठवत असेल ज्याने न्यूयॉर्कच्या रस्त्यावर एक संगीतकाराला थांबून विचारले, तुम्ही कार्गिल हॉलपर्यंत कसे पोहोचलात?
संगीतकारानं उत्तर दिलं, सराव आणि फक्त सराव. कोणत्याही कौशल्यात प्रावीण्य मिळवण्याची गुरुकिल्ली म्हणजे सराव. सुदैवाने एखादं मन हे एखाद्या स्नायूप्रमाणे असतं. वापराने ते जास्त सशक्त आणि सक्षम होतं. सरावाने तुम्ही आवश्यक वाटणारे कोणतेही वर्तन शिकू शकता किंवा सवय विकसित करू शकता. नवनवीन सवय जडवण्याची 3 सूत्र. एकाग्रता आणि लक्ष्यावरच आपलं ध्येय केंद्रित करण्याची सवय विकसित करण्यासाठी तुम्हाला 3 मुख्य गुणांची गरज असते, जे सहज आत्मसात करता येतात. ते गुण म्हणजे निर्भय क्षमता, शिस्त आणि संकल्प. सर्वप्रथम काम पूर्ण करण्याची सवय विकसित करण्याचा निर्णय घ्या. दुसरं, जे तुम्हाला शिकवणार आहेत ते जोवर तुमच्याकडून आपोआप घडण्याइतकं अंगवळणी पडेपर्यंत तोपर्यंत त्याचा वारंवार सराव करण्याची शिस्त लावून घ्या. आणि तिसरं, तुम्ही जे काही करता त्याचं सवयीत रूपांतर होईपर्यंत आणि ते तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा स्थायी भाग बनेपर्यंत ते करत राहण्याचा संकल्प करा. तुम्ही जे बनू इच्छिता त्या रूपात स्वतःला बघा. एक विशेष पद्धत वापरून तुम्ही जास्त उत्पादक, प्रभावी आणि सक्षम व्यक्ती बनण्याच्या दिशेनं वेगाने प्रगती करू शकता. कार्यमग्न, वेगाने आणि एकाग्रतेने काम करणारी व्यक्ती बनण्यामुळे होणाऱ्या फायद्याविषयी आणि बक्षिसाविषयी सातत्याने विचार करा. आपण महत्त्वाची कामे लवकर, अत्यंत चांगल्या प्रकारे करू शकतो असा आत्मविश्वासाने स्वतःकडे बघा. तुम्ही स्वतःविषयी जे मानसिक चित्र रंगवता त्याचा तुमच्या वागणुकीवर खूप मोठा प्रभाव पडत असतो. तुम्ही भविष्यात जसं बनू इच्छिता त्या रूपात स्वतःला कल्पनेत रंगवा. तुमची आत्मप्रतिमा मनातल्या मनात स्वतःकडे बघण्याची पद्धत तुमचे योगदान ठरवित असते. तुमची सर्व बाह्य प्रगती ही तुमच्या आंतरिक प्रगतीवरच अवलंबून असते. म्हणजेच तुमचं स्वतःविषयीचे मानसिक चित्रावरून तुमच्यामध्ये नवे कौशल्य, सवयी आणि योग्यता शिकण्याची किंवा विकसित करण्याची जवळपास अमर्यादित क्षमता आहे. जेव्हा तुम्ही सराव आणि प्रयत्नाची शिकस्त करता, चालढकल करणे सोडता आणि आपलं सर्वात महत्त्वपूर्ण काम ताबडतोब पूर्ण करण्यासाठी स्वतःला प्रशिक्षित करता, तेव्हा तुम्ही वेगाने एक्सिलेटर दाबून आपलं जीवन आणि करिअरमधील वेगवान मार्गावर पोहोचाल. ते बेडूक गिळून घ्या. प्रकरण 1. मेजवानीसाठी टेबल सजवा. जिंकण्यासाठी तुमच्यामध्ये एक गुण असायलाच हवा, तो म्हणजे निश्चित ध्येय. तुम्हाला काय हवं आहे याचं ज्ञान आणि ते मिळवण्यासाठी प्रबळ इच्छा. नेपोलियन हिल. आपल्याला बेडूक कोणता हे ठरवून त्याला गिळण्याची आधी तुम्हाला ते ठरवून घेता यायला हवं की तुम्ही जीवनातील प्रत्येक क्षेत्रात नेमकं काय मिळवू इच्छिता. स्पष्टता व्यक्तिगत उत्पादकतेसाठी कदाचित सर्वात महत्त्वाची संकल्पना आहे. काही लोकांचं जास्त वेगाने आणि जास्त काम करण्याचे सर्वात प्रमुख कारण हेच आहे की त्यांचे ध्येय आणि उद्दिष्ट अगदी स्पष्ट असते. त्यामुळेच त्यांची दिशाभूल होत नाही. तुम्हाला काय हवं आहे आणि ते मिळवण्यासाठी तुम्हाला कोणती पावलं उचलायला हवीत याबाबत तुम्ही जितके जास्त स्पष्ट असाल, तितकेच अळमटळम सोडणे, बेडूक गिळणे आणि हाती घेतलेलं काम पूर्ण करणे जास्त सोपं होईल. कामात चालढकल करणे आणि प्रेरणेच्या अभावाचं मुख्य कारण हे असतं की आपली मानसिकता अस्पष्ट, निर्णय घेण्यास असमर्थ आणि गोंधळलेले असते. तुम्हाला हे नीट माहीतच नसतं की तुम्ही काय, कशासाठी आणि कोणत्या क्रमाने करण्याचा प्रयत्न करत आहात. सर्वसाधारणपणे सर्वांना सामोरे जाणे लागणाऱ्या या स्थितीपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही स्वतःचे पूर्ण सामर्थ्य वापरा. आपले ध्येय आणि प्रमुख कामांमध्ये जास्त स्पष्टता आणण्याचा प्रयत्न करा. येथे सफलतेचा एक महान नियम सांगितला आहे. कागदावर विचार करा. फक्त 3% प्रौढांकडे स्पष्ट लेखी उद्दिष्ट असतात. हे त्यांच्या इतकीच किंवा जास्त योग्यता आणि चांगले शिक्षण घेतलेल्या लोकांमध्ये 5 ते 10 पटीने जास्त मिळतात. पण त्यांना नेमकं काय हवं आहे हे लिहिण्यासाठी वेळ काढत नाहीत. ध्येय ठरवण्याची आणि ते गाठण्याचं एक महान सूत्र आहे. या सूत्राचा वापर तुम्ही आयुष्यभर करू शकता. त्याच्या 7 सोप्या पायऱ्या आहेत. जर तुम्ही आजवर त्याचा वापर केला नसेल तर त्यापैकी कुठलीही पावलं तुमची उत्पादकता
दुपटीने किंवा तिपटीने वाढू शकतात. माझ्या बऱ्याच विद्यार्थ्यांना 7 पावलांच्या एक सरळ पद्धतीने काही वर्षात, काहींनी तर काही महिन्यातच त्यांच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झालेली आढळली. पहिलं पाऊल, तुम्हाला नेमकं काय हवे आहे हे ठरवा. याविषयी तुम्ही स्वतः निर्णय घेऊ शकता किंवा तुमच्या वरिष्ठांसोबत बसून तुमचे ध्येय आणि उद्देशावर चर्चा करू शकता. जोपर्यंत हे स्पष्ट होत नाही की तुमच्याकडून नक्की काय अपेक्षित आहे आणि कामाचा प्राधान्यक्रम काय आहे, तोपर्यंत ही चर्चा चालू ठेवा. आश्चर्याची गोष्ट ही आहे की बरेचसे लोक फक्त एवढ्या कारणांमुळे कमी महत्त्वाची कामे करत राहतात, कारण त्यांना त्यांच्या व्यवस्थापकाशी कधी याविषयी चर्चा केलेली नसते. वेळेचा वाईटात वाईट वापर करणे म्हणजे जे काम करण्याची काहीच गरज नाही ते काम खूपच व्यवस्थित करणे. स्टीफन कोवे म्हणतात, यशाची शिडी मेटाकुटीने चढण्याआधी याची खात्री करून घ्या की ती योग्य इमारतीला टेकलेली आहे ना. दुसरं पाऊल, लिहून काढा. कागदावर विचार करा. ध्येय लिहून प्रत्येक पाऊलावर प्रकाश टाकत त्याला मूर्त रूप द्या. तुम्ही एक अशा गोष्टीची निर्मिती करता जिला तुम्ही बघून किंवा स्पर्श करू शकाल. दुसरीकडे जे ध्येय लिहिले जातं नाही ते फक्त एक इच्छा किंवा परिकल्पना बनून राहतं. त्यामागे कुठलीही ऊर्जा नसते. अलिखित उद्देशाचा परिणाम म्हणजे गोंधळ, अस्पष्टता, चुकीची दिशा आणि असंख्य चुका. तिसरं पाऊल, ध्येय साध्य करण्यासाठी वेळेची मर्यादा ठरवून घ्या. गरज असल्यास त्या वेळ मर्यादेला वेगवेगळ्या टप्प्यात विभागून घ्या. वेळ मर्यादा ठरली नसेल तर ध्येय साध्य करण्याची काही घाई नसते. याला ना वास्तविक सुरुवात असते ना शेवट. वेळेची मर्यादा आणि काम पूर्ण करण्याची निश्चित जबाबदारी न स्वीकारल्यामुळे ते स्वाभाविकच आहे की तुम्ही चालढकल कराल आणि खूप कमी प्रयत्न कराल. चौथं पाऊल, ध्येय साध्य करण्यासाठी करावी लागतील अशी सर्व कामाची यादी करा. जेव्हा कधीही यासंबंधी नवे काम सुचेल तेव्हा या यादीत ते लिहा. सर्व कामाची परिपूर्ण यादी बनेपर्यंत यादी वाढवत चला. अशी यादी म्हणजे जास्त मोठी कामे किंवा उद्दिष्ट आरसा असते. तुम्हाला पुढे जाण्यासाठी ही यादी योग्य मार्ग दाखवित राहील. त्यामुळे वेळेच्या मर्यादेत तुमचे लक्ष साध्य करण्याची शक्यता बऱ्याच अंशी वाढते. पाचवं पाऊल, यादीला योजनेचे रूप द्या. तुमच्या यादीतील कामाची महत्त्वानुसार प्राधान्यक्रम ठरवा. कोणती कामे आधी आणि कोणती नंतर करायची हे ठरवण्यासाठी थोडा वेळ द्या. याचाही नीट विचार करा की कोणते काम करायची आधी आणि नंतर तुम्हाला काय करायला हवे. याहून चांगलं म्हणजे तुमच्या योजनेची आकृती तयार करा. एका चार्टवर चौकोन आणि गोल काढा आणि बाण आणि रेषेद्वारे तुम्ही प्रत्येक कामाच्या दुसऱ्या कामाशी असणारा संबंध स्पष्ट करा. तुमच्या ध्येयपूर्तीसाठी कामाची टप्प्यामध्ये विभागणी केल्यानंतर तुम्ही खरंच आश्चर्यचकित व्हाल. तुम्हाला ध्येय गाठणे खूप सोपे वाटायला लागेल. लिखित ध्येय आणि योजनाबद्ध कामाच्या यादीमुळे ज्यांच्या फक्त मनातच ध्येय आहेत अशा इतर लोकांपेक्षा तुम्ही जास्त प्रभावी आणि उत्पादक व्हाल. सहावे पाऊल, तुमच्या योजनेची तत्काळ अंमलबजावणी सुरू करा. काहीतरी करा, काहीही करा. ज्यावर काहीही काम केलं जात नाही अशा उत्कृष्ट योजनेपेक्षा ज्या योजनेवर उत्साहाने काम केलं जात आहे अशी सर्वसाधारण योजना जास्त चांगली. कुठल्याही प्रकारचे यश मिळवण्यासाठी अंमलबजावणी सर्वात महत्त्वाची आहे. अंमलबजावणी म्हणजे सर्व काही आहे. सातवे पाऊल, रोज यासंबंधी काही ना काही करण्याचा संकल्प करा. हा संकल्प तुम्हाला ध्येयाच्या दिशेने पुढे जाण्यास मदत करेल. या कामाला तुमच्या दिनक्रमाचा एक भाग बनवा. एक विशिष्ट विषयावर रोज इतकी पाने उदाहरणादाखल वाचायची किंवा इतक्या संभाव्य चुका जुन्या ग्राहकांना भेटायला जाईन असं तुम्ही ठरवू शकता. याशिवाय रोज विशिष्ट वेळ व्यायाम करायचं किंवा परदेशी भाषेतील काही नवीन शब्द पाठ करण्याचंही ठरवू शकता. काम कोणतेही असो, महत्त्वाचा नियम हा की एकही दिवस खंड पडू न देणे. स्वतःला पुढे नेत राहा. एकदा चालायला सुरुवात केली की चालत राहा. थांबू नका. हा निर्णय, ही शिस्तच तुम्हाला ध्येयपूर्तीसाठी गती देईल, तुम्हाला निर्मितीक्षम बनवेल.
लिखित ध्येयाची सक्ती. स्पष्ट लिखित ध्येय तुमच्या विचारावर खोलवर परिणाम करतात. ते तुम्हाला प्रेरणा देतात आणि काम करण्याच्या दिशेने पुढे नेतात. ते तुमच्या सृजनशीलतेला उत्तेजन देतात, तुमच्यात ऊर्जा निर्माण करतात आणि चालढकल टाळण्यास तुम्हाला मदत करतात. तुमची उद्दिष्ट तुमचे सिद्धिप्राप्तीच्या भट्टीतील इंधन असतात. तुमची ध्येय जितकी मोठी आणि स्पष्ट असतील, तुम्हाला ते मिळवण्यासाठी तितकेच जास्त रोमांचित व्हाल. तुम्ही तुमच्या ध्येयाविषयी जितका जास्त विचार कराल, त्यांना मिळवण्याचा तुमचा संकल्प आणि इच्छा तितकीच तीव्र होत जाते. रोज तुमच्या ध्येयाविषयी विचार करा आणि स्वतःचे मूल्यमापन करा. रोज सकाळी सुरुवात करताना सर्वात पहिले ते काम हाती घ्या जे झाल्याने तुमचे तत्कालीन ध्येय साध्य होण्यास मदत होईल. रोज सकाळी एक बेडूक गिळून घ्या. 1 नंबर. आता लगेच एक स्वच्छ चार्ट पेपर घ्या. तुम्ही पुढच्या वर्षापर्यंत मिळवू इच्छिता अशा 10 ध्येयाची यादी करा. लिहिताना ध्येय असे लिहा जसे काही 1 वर्ष झाले आहे आणि ध्येय आता गाठले आहे. लिहिताना वर्तमान काळ वापरा. सकारात्मक शैलीत मी पासून सुरुवात करीत लिहा, म्हणजे तुमचे अचेतन मन ते लगेच स्वीकार करेल. उदाहरणार्थ, तुम्हाला असं लिहू शकता, मी दरवर्षी अमुक इतके पैसे कमवतो, किंवा माझं वजन इतकं किलो आहे, किंवा मी अमुक अमुक कार चालवतो. 2 नंबर. 10 ध्येयाच्या या यादीचे मूल्यमापन करा. यातून एक असे ध्येय निवडा जे मिळवल्याने तुमच्या आयुष्यात सर्वात जास्त आणि सर्वात चांगला प्रभाव पडेल. ते ध्येय कोणतेही असो, त्याला एका कागदावर लिहा. वेळ मर्यादा ठरवा. स्वतंत्र योजना आखा. आपल्या योजनेवर अंमलबजावणी करा आणि रोजच असे एखादे काम करा जे तुम्हाला ध्येयाच्या दिशेने पुढे नेईल. फक्त एवढे केल्याने तुम्ही तुमचं आयुष्य बदलू शकता. पाठ 2. प्रत्येक दिवसाची योजना आधीच आखून ठेवा. योजना आखण्याचा अर्थ भविष्याला वर्तमानात उतरवणे आहे, जेणेकरून तुम्ही त्याविषयी लगेच काही करू शकाल. एलन लेकिन. तुम्ही हा जुना मजेशीर प्रश्न ऐकला असेल, तुम्ही हत्तीला कसं खाऊ शकाल? उत्तर, एक वेळी एक एक घास घेऊन. आता हे सांगा, तुम्ही तुमच्या सर्वात मोठ्या, सर्वात कुरूप बेडकाला कसं गिळाल? अगदी वरीलप्रमाणे. तुम्ही त्याचे लहान लहान भाग पाडता आणि प्रत्येक भागासाठी वेळ निश्चित करता. त्यानंतर पहिल्या पावलाने सुरुवात करता. चालढकल सोडणे आणि उत्पादकता वाढवण्यासाठी विचार करणे, योजना बनवणे आणि निर्णय घेण्याची मानसिक क्षमता हे सर्वात शक्तिशाली साधन आहे. केवळ विचार करणे व योजना आखणे यामुळे तुमच्या मानसिक शक्तीचे दरवाजे उघडतात. ध्येय ठरवणे, योजना आखणे आणि त्या अंमलात आणण्याच्या क्षमतेनेच तुमच्या आयुष्याची दिशा ठरू शकते. त्यामुळे तुमच्या मानसिक शक्तीचे कुलूप उघडते, सृजनशीलतेला प्रेरणा मिळते आणि मानसिक आणि शारीरिक ऊर्जा वाढते. एलेक मॅकझिनी सुज्ञपणे लिहिले आहे, पूर्णपणे विचार केल्याशिवाय काम करणं हेच समस्येचं उगमस्थान आहे. काम करण्याआधी चांगल्या योजना बनवण्याची क्षमता तुमच्या एकंदर निपुणतेचे मोजमाप आहे. तुमची योजना जितकी चांगली असेल तितकीच चालढकल सोडणे, सुरुवात करणे आणि बेडूक गिळणे सोपे होईल. ऊर्जेवर मिळणाऱ्या लाभाचं प्रमाण वाढवा. कोणतंही काम करताना तुमचं एक प्रमुख ध्येय हे असलं पाहिजे की तुमच्या मानसिक, भावनिक आणि शारीरिक ऊर्जेवर सर्वाधिक संभाव्य लाभ मिळायला हवे. चांगली बातमी ही आहे की योजना बनवण्यासाठी लागणारा प्रत्येक मिनिट प्रत्यक्ष कामातील 10 मिनिटे वाचू शकतो. पूर्ण दिवसाची योजना बनवायला फक्त 10 ते 12 मिनिटाचा वेळ लागतो. या वेळेची ही छोटीशी गुंतवणूक तुमचे 2 तास 100 ते 120 मिनिट वाचवेल, कारण दिवसभर तुम्ही असाच वेळ वाया घालवणार नाही आणि निरर्थक कामे करणार नाहीत. कदाचित तुम्ही 6 Pची सूत्र ऐकले असेल. व्यवस्थित पूर्वयोजना वाईट कार्यप्रदर्शनाला आळा घालते. प्रॉपर प्रियर प्लॅनिंग प्रिव्हियस पुअर परफॉर्मन्स.
तुमची उत्पादकता आणि कार्यकुशलता वाढवण्यासाठी योजना आखणे खूपच फायदेशीर ठरते. आश्चर्याची गोष्ट ही आहे की खूप कमी लोकच रोज याचा अभ्यास करतात. योजना आखणे हे खरंच खूप साधं काम आहे. तुम्हाला गरज आहे ती फक्त एका कागद व पेनची. अत्याधुनिक पायलट कम्प्युटर प्रोग्राम किंवा टाईम प्लॅनर याच्या सिद्धांतावर बनवलेला आहे. प्रत्येक गोष्टीची सुरुवात करण्याचा पाया हाच आहे की सुरुवात करण्याआधी तुम्ही सर्व कामाची यादी करून घ्या. रोज 2 तास जास्तीचे. नेहमी यादी बनवूनच कामे करा. जेव्हा एखादं नवे काम येईल तेव्हा ते करण्याआधी त्याला आधीच्या यादीत जोडून घ्या. जेव्हा तुम्ही यादी करून कामे करता तेव्हा आपली उत्पादकता आणि परिणामाचे प्रमाण 25% किंवा त्याहून अधिक वाढू शकता. याचा अर्थ आहे की रोज तुम्हाला जवळपास 2 तासाचा जास्तीचा वेळ मिळू शकेल. रात्रीच्या दुसऱ्या दिवशीच्या कामाची यादी करा. या यादीत ते काम लिहा जे तुम्ही आत्तापर्यंत पूर्ण करू शकला नाहीत. त्याशिवाय ती कामं लिहा जी तुम्हाला दुसऱ्या दिवशी करायची आहेत. एक रात्र आधी यादी करण्याचा फायदा हा होतो की तुमचं अचेतन मन झोपेतच यादीवर रात्रभर काम करीत राहतं. बऱ्याच वेळा सकाळी उठल्यावर तुमच्या मनात एक नवा विचार येतो, ज्यामुळे तुम्ही तुमचं काम अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने आणि चांगल्या प्रकारे करू शकता. तुम्ही तुमच्या प्रत्येक कामाची लिखित यादी आधीच बनवायला जितका जास्त वेळ द्याल तितकंच तुम्हाला जास्त प्रभावी आणि कार्यकुशल व्हाल. प्रत्येक उद्देशासाठी स्वतंत्र यादी. तुम्ही प्रत्येक उद्देशासाठी स्वतंत्र यादी करायला हवी. सर्वप्रथम तर तुम्ही एक मूळ यादी बनवायला हवी. या यादीत मनात येणारी प्रत्येक गोष्ट लिहा जी तुम्हाला भविष्यात कधी काळी करू इच्छिता. ही ती जागा आहे जिथे तुम्हाला येणारा प्रत्येक विचार, सुचणारं काम आणि संभाव्य जबाबदारी लिहिता. नंतर तुम्ही त्याचं व्यवस्थित वर्गीकरण करू शकता. दुसरं म्हणजे तुमच्याकडे मासिक सूची असायला हवी. प्रत्येक महिन्याच्या शेवटी तुम्ही पुढच्या महिन्याची सूची बनवा. त्यात तुम्ही तुमची मूळ यादीमधील कामे घेऊ शकता. तिसरं, तुमच्याकडे एक आठवड्याची यादीही असायला हवी. यामध्ये तुम्ही येणाऱ्या आठवड्यात करायच्या कामाची पूर्ण योजना बनवू शकता. जसं जसं आठवडा जाईल तसं तसं यादीत बदल होऊ शकतात. वेळ व्यवस्थापनाची ही शिस्त तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. बऱ्याच लोकांना मला सांगितलं, आठवडा संपत पुढच्या आठवड्याच्या दिशेने केलेले नियोजन खूप फायदेशीर ठरले. त्यामुळे त्यांची उत्पादकता खूप वाढली आणि त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. ही पद्धत तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. शेवटी मासिक आणि आठवडी यादीतील कामे तुम्ही दैनिक यादीत लिहायला सुरुवात करायला हवी. ही ती विशिष्ट कामे आहेत जी तुम्हाला दुसऱ्या दिवशी करायचीच आहेत. दिवसभर काम करताना जशी कामे होत जातील तशी यादीतील कामावर फुल्ली मारत जा. फुल्ली मारलेली कामे बघितल्यामुळे तुम्हाला झालेली कामे दिसून येतील आणि त्यामुळे प्रगती आणि यशदायी भावना निर्माण होईल. यादीतील कामे होत आहेत हे बघून तुम्हाला प्रेरणा आणि ऊर्जा मिळते. तुमचा आत्मगौरव आणि आत्मसन्मान वाढतो. सातत्याने होणारी आणि दिसणारी प्रगती तुम्हाला पुढे ढकलते आणि चालढकल सोडण्यास प्रेरित करते. एखाद्या प्रकल्पाची योजना आखणे. जेव्हा तुम्ही कुठल्याही प्रकारच्या प्रकल्पावर काम करता तेव्हा सुरुवात करतानाच प्रोजेक्टरवर अथपासून इथपर्यंत प्रत्येक पायरीवर कराव्या लागणाऱ्या कामाची यादी करा. या कामांना प्राधान्यक्रम देऊन त्यांना क्रमवार लावून घ्या. प्रकल्प कागदावर किंवा संगणकावर आकृतीबंध बनवा. म्हणजे तुम्हाला प्रत्येक पायरी किंवा काम स्पष्ट दिसेल. आता एका वेळी एकच कामावर मेहनत करा. या पद्धतीने तुम्ही इतके जास्त काम कराल जे बघून स्वतःच आश्चर्यचकित व्हाल. याद्या करून काम करणे तुम्ही जास्त प्रभावी आणि कार्यकुशल व्हाल. तुम्हाला आपल्या आयुष्यावर स्वतःचे जास्त नियंत्रण असल्यासारखे जाणवेल. तुम्ही स्वतःहून जास्त कामे करण्यास प्रेरित व्हाल. तुम्ही जास्त चांगला आणि सृजनशीलतेचा विचार करू शकाल. तुम्हाला अधिक चांगली आणि अंतर्दृष्टी मिळेल ज्यामुळे तुम्ही जास्त वेगाने काम करू शकाल. तुम्ही सातत्याने याद्यानुसार काम करीत राहिलात तर तुम्हाला सकारात्मक प्रगतीची जाणीव होईल. त्यामुळे चालढकल करण्याची वाईट सवय सुटते.
प्रगतीची ही भावना तुम्हाला जास्त ऊर्जा देते आणि दिवसभर तुम्हाला प्रगतीच्या दिशेने नेत राहते. व्यक्तिगत कार्यक्षमतेचा एक महत्त्वाचा नियम म्हणजे 10-90चा नियम. हा नियम सांगतो की कामाला सुरुवात करण्याआधी कामाची योजना बनवण्यात तुम्हाला जो 10% वेळ देतो, त्यामुळे नंतर काम करताना तुमचा 90% वेळ वाचवेल. हा नियम फक्त एकदा वापरून बघा. तुम्ही स्वतःच त्याचे महत्त्व मान्य कराल. जेव्हा तुम्ही प्रत्येक दिवसाची योजना आधीच तयार करता, तेव्हा न थांबता पुढे जात राहणे जास्त सोपे जाते. कधी नव्हे इतक्या जास्त वेगाने आणि सहजतेने कामे होतील. तुम्ही जास्त शक्तिशाली आणि सक्षम होत असल्याचे जाणवेल. तुम्ही अपेक्षापेक्षा कितीतरी जास्त काम संपवू शकाल. शेवटी तुम्हाला कोणीच थांबवू शकणार नाही. रोज सकाळी एक बेडूक गिळून घ्या. 1 नंबर. उद्याचा दिवस, पुढचा आठवडा आणि पुढच्या महिन्याची योजना आजच आखून घ्या. नोटपॅड किंवा कागद घ्या किंवा ब्लॅकबेरी वापरा. पुढच्या 24 तासात करावयाच्या प्रत्येक काम यादीत असायला हवे. यामध्ये समोर येणारी नवीन कामेही लिहून घ्या. आपल्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण प्रकल्प आणि बहुउद्देशीय कामाचा यात समावेश करा. 2. आपली सर्व प्रमुख ध्येय, प्रकल्प किंवा कामे यांचा महत्त्व क्रमानुसार लिहा. सर्वात महत्त्वाचं काय आहे या आधारे त्यांना क्रम द्या. कोणते सर्वात आधी करायचे, कोणते त्यानंतर हे ठरवा. शेवटी काम कोणते करायचे हे डोक्यात ठेवून तिथून मागे जात प्राधान्यक्रम ठरवा. कागदावर विचार करा. नेहमी यादी करून काम करा. तुम्ही किती उत्पादक झाला आहात हे बघून स्वतःच आश्चर्यचकित व्हाल. तुम्हाला बेडूक गिळणे खूप सोपे जाईल. पाठ 3. प्रत्येक बाबीला 80-20चा नियम लागू करा. जर वेळेचा योग्य वापर केला तर आपल्याकडे नेहमी पुरेसा वेळ असतो. जॉन वुल्फ वॅन गटे. 80-20चा नियम वेळ आणि आयुष्याचे व्यवस्थापन करण्याचे अनेक नियमांपैकी एक अत्यंत फायदेशीर नियम आहे. त्याला पॅरेटो सिद्धांत ही म्हटलं जातं, कारण इटालियन अर्थशास्त्रज्ञ विल्फ्रेड पॅरेटोनेच सर्वप्रथम 1895 मध्ये याविषयी लिहिलं होतं. पॅरेटोच्या लक्षात आलं की त्याच्या समाजात लोक 2 प्रकारे विभागले गेले आहेत. त्यात एक गट होता अशा लोकांचा जे पैसे आणि प्रभावाच्या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण होते, पण त्यांचे प्रमाण अत्यल्प म्हणजे 20%च होते. तर दुसरा गट अशा लोकांचा होता जे कमी महत्त्वाचे होते, पण त्यांचे प्रमाण बहुसंख्य होते. नंतर त्यांच्या लक्षात आलं की हाच सिद्धांत जवळपास सर्वच आर्थिक घडामोडींना सुद्धा लागू होतो. उदाहरणार्थ, हा सिद्धांत सांगतो की तुमचे 20% कृती 80% पर्यंत परिणाम देईल, किंवा तुमचे 20% ग्राहक 80% विक्री देतील, तुमचे 20% उत्पादन 80% नफा देतील, तुम्ही केलेले 20% काम 80%च्या मोलाचे असेल, इत्यादी. याचा अर्थ, जर तुमच्या यादीत 10 कामे आहेत तर त्यापैकी 2 कामे इतर 8 कामांपेक्षा 5 ते 10 पट जास्त मूल्यवान ठरतील. कामांची संख्या विरुद्ध कामाचे महत्त्व. एक रंजक शोधाविषयी सांगतो. 10 पैकी प्रत्येक काम संपवायला सारखाच वेळ लागू शकतो, पण त्यापैकी 1 किंवा 2 कामे इतर कोणत्याही कामाच्या तुलनेत 5-10 पट जास्त मोलाची असतील. साधारण 10 कामापैकी 1 काम बाकी 9 कामापेक्षा जास्त मूल्यवान ठरू शकतं. हे काम म्हणजेच तो बेडूक, ज्याला तुम्ही नेहमीच पहिलं गिळायला हवे. तुम्ही अंदाजे करू शकता की सर्वसाधारण व्यक्ती नेहमी कोणत्या कामात सर्वात जास्त टाळाटाळ करू शकतो. दुःखद सत्य हे आहे की जास्तीत जास्त लोक हे 10 पैकी 20% कामाबाबत टाळाटाळ करतात, जी सर्वात मूल्यवान आणि महत्त्वपूर्ण असतात. महत्त्वपूर्ण अल्पसंख्यक ही कामे करण्याऐवजी ते सर्वात कमी महत्त्वाची 80% कामे महत्त्वहीन बहुसंख्य कामांमध्ये व्यग्र असतात, जे परिणामामध्ये खूप कमी योगदान देतात. परिणामावर नाही तर कामावर लक्ष केंद्रित करा.
बऱ्याचदा तुम्ही असे लोक बघितले असतील जे दिवसभर वेगळं दिसतात, पण तरी देखील त्यांना खूप कमी यश मिळते. हे जवळपास नेहमीच होतं, कारण ते कमी महत्त्वाची कामे करण्यात व्यग्र असतात. या दरम्यान ते या 1-2 कामाची टाळाटाळ करतात, जी कामे जर लवकरात लवकर आणि उत्कृष्टरित्या केली तर त्यामुळे त्यांच्या कंपनीला आणि त्यांच्या करिअरला खूप चांगला फायदा होऊ शकतो. दिवसभरातील सर्वात मौल्यवान काम बऱ्याच वेळा सर्वात अवघड आणि क्लिष्ट असते, पण ही कामे सक्षमतेने केल्याने मिळणारे पुरस्कार आणि फायदे पण तेवढेच जबरदस्त असतात. म्हणूनच वरच्या 20% पैकी करायचे काम शिल्लक असताना उरलेल्या 80% पैकी काम करायला ठाम नकार द्या. तुम्ही नेहमी काम सुरू करण्याआधी स्वतःला विचारायला हवं की हे काम माझ्या वरच्या 20% कामापैकी आहे की खालच्या 80% कामापैकी. नियम: छोटी कामे सर्वात आधी संपवायच्या प्रलोभनापासून दूर राहा. लक्षात ठेवा, तुम्ही वारंवार जे करायचं ठरवता ते करून शेवटी ती एक सवय बनून जाते, जिला सोडवणं खूप अवघड जातं. जर तुम्ही आपल्या दिवस कमी महत्त्वाची कामे करण्यापासून सुरू केला तर काही दिवसातच रोजच असं करण्याची सवय तुम्हाला लागून जाईल. तुम्ही स्वतःला लावून घ्यावी वा विकसित करावी अशी ही सवय नव्हे. एखाद्या महत्त्वपूर्ण कामातील सर्वात अवघड भाग म्हणजे ते काम सुरू करणे. एकदा जर तुम्ही खरंच एखादे मौल्यवान काम करण्यास सुरू केलं तर स्वतःहून तुम्हाला काम करत राहण्याची प्रेरणा मिळेल. तुमच्या मनाचा एक भाग ती महत्त्वपूर्ण काम करण्यास व्यग्र राहू इच्छितो, ज्यामुळे खरंच फायदा वाढतो. आपल्या मनाच्या या भागाला सतत सक्रिय ठेवत राहा. स्वतःला प्रेरित करा. कोणत्याही महत्त्वाच्या कामास सुरुवात करण्याच्या आणि ते पूर्ण करण्याच्या विचारानेही तुम्ही प्रेरित होता, त्यामुळे तुम्हाला चालढकल सोडण्यास मदत मिळेल. खरं तर एखादं कमी महत्त्वाचं किंवा अतिशय महत्त्वाचं काम पूर्ण करण्यासाठी साधारणतः सारख्याच वेळेची गरज असते. फरक एवढाच पडतो की महत्त्वाचं काम पूर्ण केल्यानंतर तुम्हाला अभिमान आणि समाधानाच्या भावना तीव्रतेने जाणवतात, कारण काहीतरी मौलिक आणि महत्त्वपूर्ण काम झालेले असते. याविरुद्ध जेव्हा तुम्ही तितकीच ऊर्जा आणि वेळ खर्च करून एखादं मूल्यहीन किंवा महत्त्वहीन काम पूर्ण करता, तेव्हा तुम्हाला खूप कमी आनंद मिळतो किंवा थोडाही आनंद मिळत नाही. वास्तविकपणे वेळेचे व्यवस्थापन म्हणजे आयुष्याचे आणि स्वतःचे व्यवस्थापन. वेळेचे व्यवस्थापन खरेच घटनांचा क्रम नियंत्रित करतं. तुम्ही पुढचे काम काय करणार आहात यावर नियंत्रण ठेवण्याचं काम वेळेचं व्यवस्थापन करीत असतं. तुम्ही पुढची कोणती कामे निवडायचे आणि निवडावे हे ठरवण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला नेहमीच दिसतं. महत्त्वपूर्ण आणि महत्त्वहीन कामांमधील फरक ओळखून योग्य कामाची निवड करण्याच्या क्षमतेवर जीवनातली तुमचे यश अवलंबून असते. प्रभावी आणि उत्पादक लोक स्वतःला अशी शिस्त लावतात, ते सर्वात महत्त्वपूर्ण कामानेच दिवसाची सुरुवात करतात. ते तो बेडूक गिळण्यासाठी स्वतःला भाग पाडतात, मग ते बेडूक कोणतेही असो. याचा परिणाम हा होतो की ते सामान्य व्यक्तीपेक्षा कितीतरी जास्त मिळवतात आणि जास्त आनंदी राहतात. काम करण्याचा हा मार्ग तुम्हीही अवलंबायला हवा. रोज सकाळी एक बेडूक गिळून घ्या. आयुष्यातील सध्याच्या तुमच्या सर्व प्रमुख ध्येय, प्रकल्प, जबाबदारीची एक यादी करा. त्यापैकी कोणती कामे 10-20% श्रेणीत येतात किंवा येऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला 80 ते 90% परिणाम मिळू शकतात. 2. आजच संकल्प करा की तुम्ही कमी महत्त्वाच्या कामांना कमी वेळ द्याल. तुमचा जास्तीत जास्त वेळ त्या निवडक कामांनाच द्याल, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात आणि करिअरमध्ये खरोखरच फरक पडू शकेल. प्रकरण 4, पाठ 4. परिणामाचा विचार करा. प्रत्येक महान व्यक्ती त्याच प्रमाणात महान बनली आहे आणि प्रत्येक यशस्वी व्यक्ती त्याच प्रमाणात यशस्वी झाली आहे, ज्या प्रमाणात तिने तिच्या सर्व शक्ती एका विशिष्ट दिशेने केंद्रित केल्या. ऑरिसन स्वेट मार्डेन. महान विचारवंताची खूण ही आहे की त्याच्यामध्ये एखादं काम करणे किंवा न करण्यामागच्या परिणामाविषयी अचूक पूर्वकथन भाकीत करण्याची क्षमता असते.
कोणतेही काम किंवा क्रियेच्या संभाव्य परिणामावरूनच हे ठरतं की ते काम तुमच्यासाठी आणि तुमच्या कंपनीसाठी किती महत्त्वपूर्ण आहे. कोणत्याही कामाचे संभाव्य परिणाम ओळखता येण्याच्या या पद्धतीनेच तुम्ही कोणते काम महत्त्वाचे आहे आणि तुमचा पुढचा बेडूक कोणता असेल हे ठरवू शकता. हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे डॉक्टर एडवर्ड बेनफिल्डने 50 वर्षांहून अधिक संशोधन केल्यानंतर हा निष्कर्ष काढला की दीर्घकालीन दृष्टी ही अमेरिकेतील सामाजिक आणि आर्थिक विकासाचे अगदी एकमेव अचूक कारण आहे. आयुष्यात आणि नोकरी व्यवसायात यशासाठी दीर्घकालीन दृष्टी खूप महत्त्वाची असते. आयुष्यातील आणि कामातील यशासाठी कौटुंबिक पार्श्वभूमी, शिक्षण, जात, बौद्धिक क्षमता किंवा इतर कोणतेही घटक हा दीर्घकालीन दृष्टी एवढा महत्त्वाचा नसतो. वेळेकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन आणि वेळेची मर्यादा याचा तुमच्या वागणुकीवर आणि निवडीवर खूप प्रभाव पडत असतो. जे लोक त्यांचे आयुष्य आणि करिअरविषयी दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवतात ते नेहमी त्यांचा वेळ आणि कामाविषयी जास्त चांगला निर्णय घेतात. याउलट जे भविष्याचे खूप कमी विचार करतात त्यांची निर्णय क्षमता कमकुवत असते. नियम: दीर्घकालीन विचाराने अल्पकालीन निर्णयशक्तीचा विकास होतो. यशस्वी लोक नेहमी भविष्याभिमुख असतात. ते पुढच्या 5, 10 किंवा 15 वर्षाचा विचार करीत असतात. ते वर्तमानातील त्यांच्या निवडीचे आणि वागणुकीचे विश्लेषण करून हे निश्चित करतात की ते आज जे करीत आहेत ते त्यांना हव्या असलेल्या भविष्याला पूरकच आहे. वेळेविषयी चांगले निर्णय घ्या. कामाच्या संदर्भात दीर्घकाळात तुमच्यासाठी खरोखर काय महत्त्वपूर्ण आहे याचा स्पष्ट विचार तुमच्याकडे असणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे अल्पकाळातील तुमच्या प्राधान्यक्रमाविषयी योग्य निर्णय घेणे जास्त सोपे होते. जी गोष्ट महत्त्वपूर्ण आहे त्याचा दीर्घकालीन संभाव्य परिणाम असतात. ज्या गोष्टीचे काहीच महत्त्व नाही तिचे दीर्घकालीन संभाव्य परिणाम खूपच कमी असतात किंवा अजिबात नसतात. कोणतीही काम सुरू करण्याआधी तुम्ही नेहमी स्वतःला विचारायला हवं, हे काम केल्याने किंवा न केल्याने संभाव्य परिणाम काय असतील. नियम: भविष्यकालीन योजनेचा वर्तमानातील कृतीवर प्रभाव पडतो आणि त्या निश्चित होतात. भविष्यातील हेतू जितके स्पष्ट असतील तुम्हाला तेवढेच स्पष्टपणे हे कळेल की तुम्हाला या क्षणी काय करायचे आहे. स्पष्ट दीर्घकालीन दृष्टिकोन असल्यामुळे तुम्ही तुमच्या वर्तमानातील कामाचे सक्षमतेने मूल्यमापन करू शकता. तुम्ही हे देखील ओळखू शकता की हे काम खरेच तुम्ही प्राप्त करू इच्छिणाऱ्या ध्येयाशी संबंधित आहे की नाही. दीर्घकाळाविषयी विचार करा. जे भविष्यात खूप मोठे पुरस्कार मिळवण्यासाठी अल्पकाळातील आनंद आणि समाधान यांचा त्याग करण्यास इच्छुक असतात ते यशस्वी होतात. याउलट अपयशी व्यक्ती नेहमी अल्पकालीन सुख आणि तत्कालीन आनंदाचाच विचार करतात आणि भविष्याविषयी खूप कमी विचार करतात. परके प्रेरक वक्ते डेनिस वॅटली म्हणतात, पराजित लोक तणाव कमी करणाऱ्या साधनांद्वारे आपली भीती आणि नीरस कामापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात. विजेते आपल्या इच्छेद्वारे प्रेरित होऊन नेहमी ध्येयापर्यंत पोहोचणारी कामे करतात. उदाहरणादाखल लवकर कामावर येणे, आपल्या क्षेत्राविषयी सातत्याने वाचन करणे, आपली कौशल्य विकसित करण्यासाठी प्रशिक्षण घेणे आणि आपल्या कामकाजातील सर्वात मौल्यवान कामावर लक्ष केंद्रित केल्याने तुमच्या भविष्यावर खूप सकारात्मक प्रभाव पडेल. याउलट शेवटच्या क्षणी ऑफिसला येणे, पेपर वाचणे, कॉफी पिणे आणि सहकाऱ्याबरोबर गप्पा मारल्याने काही वेळ मजेत जाईल पण त्याचे दीर्घकालीन परिणाम चांगले नसतील. जसं प्रमोशन न मिळणे, गरजेपेक्षा कमी परिणाम साधणे आणि वैफल्य येणे. जर एखाद्या कामात किंवा प्रकल्पात सकारात्मक परिणामाची शक्यता खूप जास्त असेल तर त्या कामाला सर्वप्रथम प्राधान्य द्या. ते काम ताबडतोब हाती घ्या. जसं एखादे काम वेळीच हाती न घेतल्यास आणि योग्य प्रकारे न केल्यास जर खूप नकारात्मक परिणाम भोगावे लागणार असतील तर ते कामसुद्धा प्राधान्यक्रमातील सर्वोच्च स्थानावर ठेवा. तुमचा बेडूक कुठलाही असो त्याला सर्वात पहिलं गिळण्याचा संकल्प करा. प्रेरणेसाठी प्रेरकाची गरज असते
तुमच्या एखाद्या काम किंवा वागणुकीचा तुमच्या जीवनावर जितका जास्त संभाव्य सकारात्मक परिणाम होईल, तितकंच टाळाटाळ सोडून ते काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी तुम्ही जास्त प्रेरित व्हाल. अट एकच, तुम्ही ठामपणे काम ठरवायला हवं. स्वतःला एकाग्र आणि प्रगतिशील ठेवा. जी कामे पूर्ण केल्याने तुमच्या कंपनीत आणि भविष्यात खूप सकारात्मक परिणाम होऊ शकेल, अशीच कामे सतत सुरू ठेवा आणि पूर्ण करा. वेळ तर तसाही जाणारच आहे. आपण वेळेचा उपयोग कसा करणार आहात आणि काही आठवड्यानंतर किंवा महिन्यानंतर तुम्ही कुठे पोहोचणार आहात, हा खरा प्रश्न आहे. तुम्ही कुठेही पोहोचणार हे बऱ्याच प्रमाणात यावरून ठरतं की तुम्ही अल्पकाळातील आपल्या कामाचा संभाव्य परिणामाविषयी किती विचार करता. तुमची निवड, निर्णय आणि वागणुकीच्या संभाव्य परिणामाविषयी सातत्याने विचार करणे हा व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनातील खरे प्राधान्यक्रम ठरवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. लादलेल्या कार्यक्षमतेच्या कायद्याचे पालन करा. हा नियम सांगतो, प्रत्येक काम करण्यासाठी कधीच पुरेसा वेळ नसतो, पण सर्वात महत्त्वपूर्ण कामे करण्यासाठी नेहमीच पुरेसा वेळ असतो. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर तुम्ही पाण्यातील प्रत्येक बेडकाचे पिल्लू आणि बेडूक गिळू शकत नाही, पण तुम्ही सर्वात मोठा आणि कुरूप बेडूक नक्कीच गिळू शकता, आणि हे त्या वेळेपुरतं तरी पुरेसं असतं. जेव्हा तुमच्याकडे वेळ कमी असतो आणि तुम्हाला हे माहीत असतं की महत्त्वपूर्ण काम किंवा प्रकल्प पूर्ण न केल्याने खरोखरच गंभीर परिणाम होऊ शकतात, तर तुम्ही नेहमी ते काम करण्यात यशस्वी होता. बऱ्याचदा अगदी शेवटच्या क्षणी तुम्ही लवकर काम सुरू करता आणि उशिरापर्यंत थांबता. तुम्ही स्वतःला काम पूर्ण करण्यासाठी प्रेरित करता, कारण तुम्ही वेळेत काम पूर्ण न केल्याच्या अप्रिय परिणामांना समोर जाऊ इच्छित नसता. नियम: तुम्ही करू इच्छिणाऱ्या सर्व काम पूर्ण करण्यास तुमच्याकडे कधीच पुरेसा वेळ नसेल. आजच्या स्पर्धात्मक व्यावसायिक युगात एक साधारण कर्मचारी, मुख्यत्वे मॅनेजर, या स्पर्धेच्या काळात त्याच्या 110 ते 130% क्षमतेने काम करतात. कामाचे आणि जबाबदारीचे ओझे वाढत चालले आहे. आपल्या सर्वांकडेच वाचणे बाकी असलेल्या साहित्याचा ढीग लागतो. सध्याच्या एका संशोधनातून हे निदर्शनास आले की एक कार्यकारी अधिकारी घरी आणि ऑफिसमध्ये 300 ते 400 तासाचे वाचन आणि प्रकल्प संपवायचे काम अर्धवट पडलेले आहे. डेडलाईन ही फक्त सबब आहे. बरेच लोक म्हणतात की डेडलाईनच्या दबावाखाली ते जास्त चांगले काम करतात. दुर्भाग्याने अनेक वर्षाच्या संशोधनांती हे कळलं की हे खरे नाही. डेडलाईनच्या दबावाखाली, जी बऱ्याचदा आपण स्वतःची टाळाटाळ करून निर्माण करतो, लोक खूप तणावात राहतात, जास्त चुका करतात आणि त्यांना परत काम करावे लागते. जो कर्मचारी तणावपूर्ण डेडलाईनला पूर्ण करण्यासाठी गडबडीने काम करतो, त्यांच्या चुकांनी बऱ्याचदा उत्पादन किंवा सेवेत दोष राहून जातात आणि ते वाढत जाते. त्यांच्या दीर्घकाळात खूप आर्थिक नुकसान होतं. जेव्हा लोक शेवटच्या क्षणी काम करू या विचारात असतात, तेव्हा ते खरे बऱ्याचदा जास्त वेळ लागतो, कारण त्यांना ते परत करावं लागतं. यापेक्षा तर हे बरं की तुम्ही पहिलेच काळजीपूर्वक आपल्या वेळेची योजना बनवून घ्या आणि त्यामध्ये अनपेक्षित विलंब, बदलासाठी वेळ राखून ठेवा. तुमच्या मते एखाद्या कामाच्या अपेक्षित वेळेपेक्षा जवळपास 20% जास्तीचा वेळ राखून ठेवा किंवा डेडलाईनच्या पहिले काम पूर्ण करण्याचा खेळ खेळा. हे केल्याने तुम्ही इतके तणावरहित राहाल आणि इतके चांगले काम कराल की तुम्ही स्वतः देखील आश्चर्यचकित व्हाल. जास्तीत जास्त उत्पादकतेसाठी 3 प्रश्न. तुमचे सर्वात महत्त्वाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी तुम्ही या 3 प्रश्नांचा वापर नेहमी करू शकता. पहिला प्रश्न: माझे सर्वात महत्त्वाचे काम कोणते आहे? म्हणजेच ते सर्वात मोठे बेडूक कोणते, ज्याला गिळून तुम्ही तुमच्या कंपनीसाठी, तुमच्या कुटुंबासाठी आणि एकंदर तुमच्या जीवनासाठी सर्वात मोठे योगदान द्याल. स्वतःला विचारावा किंवा उत्तर द्यावे, असे हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न. सर्वप्रथम स्वतःचा विचार करा, त्यानंतर आपल्या वरिष्ठांना हा प्रश्न विचारा, आपल्या सहकाऱ्यांना आणि ज्युनियर्सला विचारा, तुमचे मित्रवर्तुळ आणि कुटुंबियांना विचारा. कॅमेऱ्याच्या लेन्स फोकस केल्याप्रमाणे तुम्ही देखील काम सुरू करण्याआधी आपली सर्वात मौल्यवान कामे कोणती हे अगदी स्पष्ट केले पाहिजे. दुसरं प्रश्न तुम्ही सतत विचारू शकता तो
कोणते काम आणि फक्त मीच करू शकतो जे चांगल्या प्रकारे केल्याने खरोखरच खूप फरक पडेल? हा प्रश्न मॅनेजमेंट गुरु पीटर ड्रॅकरकडून आलेला आहे. वैयक्तिक परिणामकारकता वाढवण्यासाठी हा खूप चांगला प्रश्न आहे. हे असे काम आहे जे फक्त तुम्ही करू शकता. जर तुम्ही हे केले नाही तर दुसरे कोणीही हे करू शकणार नाही. पण जर तुम्ही हे केलं आणि खूप चांगल्या प्रकारे केलं तर त्यामुळे तुमच्या आयुष्यात आणि करिअरमध्ये खरोखरच फरक पडू शकतो. तुमचा तो खास बेडूक कोणता आहे? प्रत्येक दिवसाच्या प्रत्येक तासाला स्वतःला प्रश्न विचारत राहा आणि उत्तर शोधत राहा. तुमचं काम आहे अगदी स्पष्ट उत्तर शोधणे. मग ते काम दुसरं एखादं काम सुरू करण्याआधी पूर्ण करा. तिसरा प्रश्न जो तुम्ही विचारू शकता तो म्हणजे या क्षणी तुमच्या वेळेचा सर्वात मूल्यवान उपयोग काय? दुसऱ्या शब्दात सांगायचे तर या क्षणी माझे सर्वात मोठे बेडूक कोणते आहे? हा वेळ व्यवस्थापनाचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न. या प्रश्नाचे अचूक उत्तर देणे टाळाटाळ सोडण्याची आणि खूप उत्पादक बनण्याची गुरुकिल्ली आहे. दररोज प्रत्येक तासाला प्रत्येक क्षणी तुम्ही तुमच्या वेळेचा सदुपयोग करून सर्वात मौल्यवान काम करू शकता. तुमचं काम आहे हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारणं आणि उत्तर काहीही असलं तरी उत्तरानुसार काम करणं. पहिला काम सर्वप्रथम करा आणि त्याच वेळी इतर कामे अजिबात करू नका. गटाने म्हटलंच आहे, जी कामे सर्वात महत्त्वाची आहेत त्यांना सर्वात कमी महत्त्वाच्या कामाच्या भरोश्यावर सोडू नये. या 3 प्रश्नाची उत्तरे जेवढी अचूक असतील तुमच्यासाठी स्पष्ट प्राधान्यक्रम ठरवणे, टाळाटाळ सोडणे आणि त्या एका कामाला सुरू करणे जास्त सोपे जाईल, जे काम तुमच्या वेळेचा सर्वात मौल्यवान वापर करेल. रोज सकाळी एक बेडूक गिळून घ्या. 1. तुमचं काम आणि प्रकल्पाच्या यादीची नियमितपणे मूल्यमापन करा. सतत स्वतःला विचारत राहा, असा कोणता एक प्रकल्प किंवा काम आहे जे जर मी उत्कृष्टपणे वेळेच्या आत पूर्ण करू शकलो तर माझ्या कामकाजात किंवा वैयक्तिक जीवनात सर्वात जास्त सकारात्मक परिणाम मिळतील. 2. प्रत्येक दिवशी प्रत्येक तासाचे महत्त्वाचे काम ठरवा, जे तुम्ही त्यावेळी करू शकता. मग तुमच्या वेळेच्या सर्वात मौल्यवान वापरासाठी स्वतःला शिस्त लावा. यावेळी तुम्ही सर्वात महत्त्वाचं काम कोणतं आहे? तुमच्यासाठी जे कोणतेही काम सर्वात महत्त्वपूर्ण असेल त्याला ध्येय म्हणून ठरवा. ते मिळवण्यासाठी योजना बनवा आणि ताबडतोब योजनेनुसार कामाला लागा. गटाचे महत्त्वाचे शब्द लक्षात ठेवा. फक्त कामात स्वतःला गुंतवून घ्या आणि तुमचं मन आपोआपच प्रज्वलित होईल. प्रकरण 5. पाठ 5. सृजनशील टाळाटाळ करण्याचा सराव करा. दररोज मोठी काम पूर्ण करण्यासाठी वेळ काढा. प्रत्येक दिवसाच्या कामाची योजना आधीच आखा. फक्त जी सकाळी ताबडतोब करणे गरजेचे आहे अशी काम हातावेगळी करा. मग सरळ मोठ्या कामांकडे वळा आणि ती पूर्ण होईपर्यंत त्यांचा पाठपुरावा करा. बेडरूम रिपोर्ट्स. सृजनशील टाळाटाळ वैयक्तिक कार्यप्रदर्शनाच्या तंत्राची खूपच प्रभावी पद्धत आहे. ही पद्धत तुमचं आयुष्य बदलू शकते. खरं तर हे आहे की तुमच्या जितक्या बाबी करू इच्छिता त्या सर्व करू शकत नाही. कोणत्या ना कोणत्या बाबतीत टाळाटाळ तर होणारच. यापेक्षा हे बरं की छोट्या कामामध्ये चालढकल करा. छोट्या किंवा कमी कुरूप बेडकांना नंतर गिळण्याचा निर्णय घ्या. सर्वात पहिले सर्वात मोठे आणि सर्वात कुरूप बेडकाला गिळा. सर्वात अवघड काम सर्वात आधी करा. प्रत्येक व्यक्ती टाळाटाळ करते. उच्च कार्यप्रदर्शन आणि कनिष्ठ कार्यप्रदर्शन देणाऱ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फरक फक्त या गोष्टीने ठरतो की ते कोणत्या कामात अळमटळम करण्याचा पर्याय निवडतात. तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत अळमटळम करायचे आहे तर आजच कमी महत्त्वाच्या कामांमध्ये टाळाटाळ करण्याचा निर्णय घ्या. जी काम तुमच्या आयुष्यात विशेष महत्त्वाची नाहीत त्यांमध्ये टाळाटाळ करा. आउटसोर्स करा. एखाद्या दुसऱ्या व्यक्तीवर सोपवा किंवा चक्क सोडून द्या. बेडकाच्या पिलापासून सुटका करून घ्या आणि बेडकावर लक्ष केंद्रित करा. प्राधान्यक्रम विरुद्ध टाळाटाळ. इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. योग्य प्राधान्यक्रम ठरवण्यासाठी तुम्हाला पुढे ढकलता येण्याजोगी कामे कोणकोणती हेही ठरवावं लागेल. प्राधान्य म्हणजे ज्यांना तुम्ही जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर करता आणि पुढे ढकलणं म्हणजे
ते आहे जे तुम्ही कमीत कमी आणि नंतर शेवटी करता. नियम: तुम्ही तुमचा वेळ आणि आयुष्यावर फक्त त्याच मर्यादेपर्यंत नियंत्रण ठेवू शकता ज्या मर्यादेपर्यंत तुम्ही कमी महत्त्वाच्या कृती करणे थांबवता. वेळ व्यवस्थापनाच्या क्षेत्रात कदाचित सर्वात सामर्थ्यशाली शब्द आहे नाही. हे विनम्रतेने म्हणा, पण स्पष्ट म्हणा, म्हणजे गैरसमज होण्याचे काही कारणच उरणार नाही. हे नियमितपणे म्हणा आणि या शब्दाला आपला वेळ व्यवस्थापन शब्दकोशातील एक सामान्य भाग बनवून घ्या. असं कोणतेही काम ज्याने तुमचा वेळ आणि जीवनाची मौल्यवान वापर होत नाही त्यासाठी स्पष्ट नकार द्या. विनम्रतेने पण ठामपणे नकार द्या. म्हणजे कोणी तुम्हाला जबरदस्ती करून काम करून घेण्याचा प्रयत्नच करणार नाही. नकार लगेचच द्या आणि पुन्हा पुन्हा देत राहा. नेहमी लक्षात ठेवा, तुमच्याकडे रिकामा वेळ नाही. जसं आपण म्हणतो, मला श्वास घ्यायलाही वेळ नाही. एखादे नवे काम करण्यासाठी तुम्हाला जुने काम संपवावे किंवा सोडावे लागेल. आत येण्यासाठी आधी बाहेर जावं लागेल. नंतर वर उचलण्यासाठी आधी खाली ठेवणं आवश्यक आहे. सृजनशील चालढकल करण्याचा अर्थ विचारपूर्वक आणि हेतुपूर्वक त्याच्या कामामध्ये निर्णय घेणे जे तुम्ही आता काहीही झालं तरी करणार नाही. हेतुपूर्ण टाळाटाळ करा. बहुतेक लोक न कळताच टाळाटाळ करीत राहतात. ते त्याविषयी विचार न करताच टाळाटाळ करायला लागतात. परिणाम हा होतो की त्यांच्याकडून मोठ्या मौल्यवान आणि अत्यंत महत्त्वाच्या कामामध्ये टाळाटाळ होऊन जाते, ज्यांचा त्यांच्या आयुष्यावर आणि करिअरवर खूप मौलिक दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो. तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत या सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या सवयींपासून दूर जायचं आहे. तुम्हाला कमी मौल्यवान कामांमध्ये जाणीवपूर्वक टाळाटाळ करायची आहे, म्हणजे तुम्हाला त्या कामासाठी जास्त वेळ मिळू शकेल, ज्यामुळे तुमचे आयुष्य आणि काम व्यवसायात खूप मोठा फरक पडू शकतो. आपले कर्तव्य आणि जबाबदाऱ्याचे सतत परीक्षण करा. अशी वेळखाऊ कामं आणि कृती ओळखा जी तुम्ही कुठल्याही नुकसानाशिवाय सोडू शकता. ही तुमची कधीही न संपणारी नेहमीची जबाबदारी आहे. उदाहरणादाखल सांगतो, माझ्या एका अविवाहित मित्राला गोल्फ खेळायचे प्रचंड वेड होते. त्याला आठवड्यातून 3-4 वेळा गोल्फ खेळायला खूप आवडायचे. दरवेळेस 3 ते 4 तास. काही काळानंतर त्यांचे लग्न झाले आणि त्याला 2 मुलेही झाली. पण तरी देखील तो प्रत्येक आठवड्यात 3 ते 4 वेळा गोल्फ खेळायचा. काही दिवसानंतर त्याला जाणीव झाली की गोल्फ खेळण्यात तो खूप वेळ जात असल्यामुळे त्याच्या घरी आणि ऑफिसमध्ये खूप जास्त तणाव निर्माण होत होता. त्याने गोल्फ खेळणे कमी केल्यानंतरच तो आपल्या आयुष्यावर नियंत्रण मिळवू शकला. वेळखाऊ कामे पुढे ढकला. आपल्या कामाचे आणि आयुष्याचे सतत निरीक्षण करून ती वेळखाऊ कामे आणि कृती शोधा जी तुम्ही सोडू शकता. टीव्ही पाहणे कमी करा. त्याऐवजी कुटुंबाबरोबर वेळ द्या. वाचन, व्यायाम करा किंवा एखादी दुसरी गोष्ट करा ज्याने तुमच्या आयुष्याची गुणवत्ता वाढेल. आपल्या कामकाजाचे बारकाईने निरीक्षण करून ती कामे ओळखा जी तुम्ही इतरांवर सोपवू शकता किंवा अगदी सोडून देऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही त्या कामासाठी वेळ मिळवू शकता जी खरोखरच महत्त्वाची आहेत. आजपासूनच सृजनशील टाळाटाळ करण्याचा सराव करायला सुरुवात करा आणि जेव्हा शक्य होईल अशी कमी महत्त्वाची कामे ठरवून द्या. फक्त हा एक निर्णय घेऊ शकल्यानेही तुम्ही आपला वेळ आणि आयुष्यावर नियंत्रण मिळवू शकता. रोज सकाळी एक बेडूक गिळून घ्या. आयुष्यातील प्रत्येक भागात शून्य आधारित विचार या तक्त्याचा सराव करा. सतत स्वतःला विचारा, जर मी हे आधीपासून केले असते तर माझ्या आजच्या ज्ञानाआधारे मी हे आज पुन्हा सुरू करू शकतो का? जर तुम्ही सध्याच्या ज्ञानाआधारे आज परत करणार आहे अशी ही बाब आहे, तर सोडण्याचा आणि सृजनात्मक टाळाटाळ करण्याचे हेच ते उत्तम कारण आहे. 2. आपल्या वैयक्तिक जीवनातील आणि कामकाजातील प्रत्येक कृतीचे वर्तमान स्थितीच्या आधारे मूल्यमापन करा. जोपर्यंत तुमचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट साध्य होत नाही तोपर्यंत तरी कमीत कमी एक कृती निवडा जी तुम्ही ताबडतोब सोडून द्याल किंवा पुढे ढकलाल.